पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत। नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब झेटन यांच्या विशेष निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी नेदरलँड्समध्ये दाखल झाले। या दौऱ्यात ते राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेतील, तसंच डच पंतप्रधान रॉब झेटन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही करतील। तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या अडचणी वाढल्यात। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह आणि गृहमंत्री अमित शाह यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसाचारावरून राजकारण पुन्हा एकदा तापलंय। नवीन विधानसभा अधिवेशनादरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार झाल्यानं अनेक लोकांना आपली घरं सोडून पळून जावं लागलं, असा दावा तृणमूल काँग्रेसनं केला आहे। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी हे आरोप फेटाळले आहेत। नीट यूजी 2026 ची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप वाढलाय। या घटनेच्या निषेधार्थ नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियानं दिल्लीतील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 28 दिवसात अंमली पदार्थ तस्करी नेटवर्कशी संबंधित 733 लोकांना अटक करण्यात आली। या अंमली पदार्थ तस्करांच्या 47 घरांवर बुलडोझर चालवण्यात आला, तसंच गुन्हेगारांची हालचाल रोखण्यासाठी 373 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आले आणि नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 114 केमिस्ट दुकानांचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत। बिहारमधील आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। जमुई जिल्ह्यातील जज्जा ग्रामीण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गोपाल कुमार यांच्या घरात छापे टाकण्यात आले, तसंच पाटणा, जमुई, कंकरबाग आणि जज्जा येथील 4 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले। या छाप्यादरम्यान 40 लाख रोकड जप्त करण्यात आली, तसंच सोने, चांदी आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रही सापडली आहेत। दिल्ली एनसीआर मधील प्रदूषण कमी करण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं 3 मोठे निर्णय घेतलेत। वैध प्रदूषण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना यापुढे पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही। हा नो पीओसी नो फ्युएल नियम दिल्ली एनसीआर मध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू केला जाणार आहे।